हा. अपर्णा हो, घुले. ठीक आहे. चल. प्रार्थनेने सुरुवात करत आहे. हो. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुम्. आज आपण 21व्या श्लोकापासून पाहणार आहोत. 8वा अध्याय, श्लोक 21. अव्यक्तोऽक्षर इत्युक्तस्तमाहुः परमां गतिम् यं प्राप्तमान् निवर्तन्ते तत्धाम परमं मम. त्याला अव्यक्त अक्षर असे म्हणतात, त्याला श्रेष्ठ गती म्हणतात. ज्या सनातन अव्यक्त भावाला प्राप्त झाल्यावर मनुष्य परत येत नाही, ते माझे सर्वश्रेष्ठ स्थान होय. प्रश्न, येथे अव्यक्त आणि अक्षर हे पद कशाचे वाचक आहे असे विचारलेले आहे. पूर्वीच्या श्लोकात ज्याला सनातन अव्यक्त भाव या नावाने आणि 8व्या व 10व्या श्लोकामध्ये परम दिव्य पुरुष या नावाने सांगितले आहे, त्याच अधियज्ञ पुरुषाचे वाचक येथे अव्यक्त आणि अक्षर ही पदे आहेत. अक्षरचा अर्थ थोडक्यात आपण अविनाशी असा सुद्धा घेऊ शकतो. परमगती हा शब्द कशाचा वाचक आहे? येथे परम हे विशेषण असल्यामुळे जी सर्वोत्तम अशी आहे, जी प्राप्त केल्यावर काहीही निराकार प्राप्त करायचे उरत नाही, तसेच जी प्राप्त होतात संपूर्ण दुःखाचा कायमचा अत्यंत अभाव होतो. अभाव होतो म्हणजे जे दुःख आपलं कायमचं नष्ट होतं किंवा दुःख कायमस्वरूप म्हणजे नष्ट होऊन जातं, निघून जातं, त्याच्याच नाव परमगती होत. म्हणून ज्या निर्गुण निराकार परमात्म्याला परम अक्षर आणि ब्रह्म असे म्हणतात, त्या सच्चिदानंद ब्रह्माचा वाचक परमगती हा शब्द आहे. येथे परमधाम हा शब्द कशाचा वाचक आहे आणि त्याचबरोबर अव्यक्त अक्षर आणि परमगती यांची एकता करण्याचा आणि ती प्राप्त झाल्यावर प्राणी परत येत नाहीत या म्हणण्याचा भावार्थ काय आहे असे विचारलेले आहे. भगवंताचे जे नित्य धाम आहे ते सुद्धा सच्चिदानंदमय दिव्य चेतन आणि भगवंताचे स्वरूप असल्यामुळे वास्तविक भगवंताहून अभिन्न आहे. म्हणून येथे परमधाम हा शब्द भगवंताचे नित्य धाम याचे त्याचे स्वरूप व भगवत भाव या सर्वांचा वाचक आहे. भगवंताच्या नित्यधामाची, भगवत भावाची आणि भगवंताच्या स्वरूपाची प्राप्ती यामध्ये वास्तविक कोणताही फरक नाही असे याचे तात्पर्य आहे. याचप्रमाणे अव्यक्त अक्षराची प्राप्ती, परमगतीची प्राप्ती आणि भगवंताची प्राप्ती यामध्ये वास्तविक कोणताही फरक नाही. हीच गोष्ट समजावून देण्यासाठी असे म्हटले आहे की जे प्राप्त करून घेतल्यावर मनुष्य परत येत नाही, तेच माझे परमधाम होय. त्यालाच अव्यक्त अक्षर आणि परमगती असे म्हटले आहे. साधनेच्या भेदामुळे साधकांच्या दृष्टीने फलाचा भेद आहे, याचसाठी त्याचे भिन्न भिन्न नावांनी वर्णन केलेले आहे. वस्तुतः काहीही भेद नसल्यामुळे इथे त्या सर्वांची एकता दाखवलेली आहे. या श्लोकाचं मी थोडक्यात एक हे करते, थोडक्यात एक 4 ओळींमध्ये विश्लेषण करून सांगते. सनातन अव्यक्त भावालाच अक्षर आणि अविनाशी असं म्हटलेलं आहे या श्लोकामध्ये, आणि तेच भगवंताचे परमधाम आहे असेही सांगण्यात आलेले आहे. आणि हे परमधाम आपल्याला प्राप्त झाल्यानंतर मनुष्य परत पुन्हा जन्म घेत नाही, म्हणजे जन्म मृत्यूच्या चक्रातून मनुष्याची कायमस्वरूपी सुटका होते, त्याचा पुनर्जन्म होत नाही. ह्या अशा सनातन अव्यक्त भावाची प्राप्ती कशी करायची हे भगवंत आपल्याला पुढील श्लोकातून सांगत आहे. पुरुषस्य परम पार्थ भक्त्या लभ्यस्त्वनन्यया यस्यांतस्थानि भूतानि येन सर्वमिदं तथं. हे पार्था, म्हणजे भगवान श्रीकृष्ण या ठिकाणी अर्जुनाला म्हणत आहेत, ज्या परमात्म्याच्या ठिकाणी सर्व भूते आहेत आणि ज्या सच्चिदानंद घन परमात्म्याने हे सर्व जग व्यापले आहे, तो सनातन अव्यक्त परमपुरुष अनन्य भक्तीनेच प्राप्त होणारा आहे. ज्या परमात्म्याच्या अंतर्गत सर्व भूते आहेत आणि ज्या परमात्म्याने हे सर्व जग परिपूर्ण आहे, या दोन्ही वाक्यांचा अभिप्राय काय आहे असे या ठिकाणी विचारत आहे आपण भगवंतांना. पहिल्या वाक्याने असे समजावे की ज्याप्रमाणे वायू, तेज, जल, पृथ्वी ही 4 भूते आकाशाच्या अंतर्गत आहेत व आकाश हेच त्यांचे एकमात्र कारण आणि आधार आहे, त्याचप्रमाणे सर्व चराचर प्राणी म्हणजे सारे जग हे परमेश्वराच्या अंतर्गत आहे, परमेश्वरापासूनच उत्पन्न झालेले आहे आणि परमेश्वराच्या आधारावर टिकून आहे. दुसऱ्या वाक्याने असे समजावे की ज्या प्रकारे वायू, तेज, जल, पृथ्वी या सर्वांमध्ये आकाश व्याप्त आहे, त्याचप्रमाणे हे सर्व जग अव्यक्त परमेश्वराने
व्याप्त आहे. हीच गोष्ट 9व्या अध्यायाच्या 4थ्या व 5व्या व 6व्या श्लोकामध्ये विस्तारून दाखवलेली आहे. परम आणि पुरुष हे सर्वव्यापी अधियज्ञाचे वाचक आहेत. याच अध्यायातील 8व्या 9व्या आणि 10व्या श्लोकामध्ये ज्या सगुण निराकाराच्या उपासनेचे प्रकरण आहे, तसेच 20व्या श्लोकामध्ये ज्या अव्यक्त पुरुषाबद्दल सांगितले आहे त्याच्याच उपासनेचे हे प्रकरण सुद्धा आहे. 8व्या 10व्या श्लोकापर्यंत या अव्यक्त पुरुषाच्या उपासनेचे प्रकरण आलेले आहे. मग ते येथे पुन्हा आणण्याचे काय तात्पर्य आहे? दोन्ही ठिकाणी अव्यक्त पुरुषाच्या उपासनेचे वर्णन आहे, यात काही शंका नाही. परंतु फरक एवढा आहे की 8व्या 9व्या आणि 10व्या श्लोकामध्ये योगी पुरुषांकडून प्राप्त करून घेतल्या जाणाऱ्या फक्त अंतकालीन साधनेचे फलासह वर्णन आहे, आणि येथे सर्वसामान्यांकडून नेहमी करता येणाऱ्या अनन्य भक्तीचे आणि तिच्याद्वारे त्याच परमात्म्याच्या प्राप्तीचे वर्णन आहे. अनन्य भक्ती कशाला म्हणतात आणि तिने परमपुरुष प्राप्त होतो का, म्हणजे काय हे विचारले. सर्वाधार सर्वांतर्यामी सर्व शक्तिमान अशा परमेश्वराला सर्व काही समर्पण करून त्याच्या विधानामध्ये नेहमी थोडं हळू वाचा ना, थोडी हा दमाने वाचा ना, स्पीड वाटायची थोडी जास्त. हा चालेल. सर्वाधार सर्वांतर्यामी सर्व शक्तिमान अशा परमेश्वराला सर्व काही समर्पण करून त्याच्या विधानामध्ये नेहमी परम संतुष्ट राहणे आणि सर्व प्रकारे अनन्य प्रेम नित्य निरंतर त्याचे स्मरण करणे म्हणजेच अनन्य भक्ती होय. या अनन्य भक्तीने साधक आपल्या उपास्य देव असलेल्या परमेश्वराचे गुण स्वभाव आणि तत्व हे चांगल्या प्रकारे जाणून त्याच्यामध्ये तन्मय होऊन जातो आणि लवकरच त्याचा साक्षात्कार करून घेऊन कृतकृत्य होतो. हे म्हणजे साधकाने त्या परमेश्वराला प्राप्त करून घेणे होय. आता या ठिकाणी मी पंढरपूरमध्ये आहे, तर आता मी वारीचा दृष्टांत देईन की आता बघा, आळंदी मधून निघाल्यापासून वारकऱ्यांना पण पांडुरंगाला भेटण्याची प्रचंड ओढ असते किंवा त्या नामस्मरणात आणि भक्ती करत खूप वयोवृद्ध अगदी 80 85 90 वर्षांचे सुद्धा वयस्कर लोक पांडुरंगाच्या फक्त भेटीच्या ओढीने चालत आलेले असतात. अगदी म्हणजे वाटतं आपल्याला बघितल्यानंतर की हे कसं हे करतात आणि आपल्याकडे ताकद असून सुद्धा आपण हे करू शकत नाही, पण त्या वातावरणात गेल्यानंतर ते सहज शक्य होतं नामस्मरणाच्या ह्याच्यामध्ये. इथं तन्मय होऊन जाणे, वारकऱ्यांकडे बघितलं ना की हे दिसलं दर्शन शिखर जरी दिसलं तरी ते वारकऱ्यांना आपल्याला पांडुरंगाचं साक्षात दर्शन झालं असा त्यांचा हे होतो भाव असतो, म्हणजे कृतकृत्य झाल्यासारखं वाटतं त्या लोकांना. अर्जुनाच्या 7व्या प्रश्नाचे उत्तर. देताना भगवंतानी अंतकाळी कशा प्रकारे मनुष्याला परमात्मा प्राप्त होतो ही गोष्ट चांगल्या प्रकारे समजावून दिली आहे. प्रसंगोत्पात हेही सांगितले आहे की भगवत प्राप्ती न झाल्यामुळे ब्रह्मलोकापर्यंत पोहोचूनही जीव अवागमनाच्या क्रियातून सुटत नाही, आणि येथे हेही सांगितले नाही की जे परत न येणाऱ्या ठिकाणी जातात ते कोणत्या रस्त्याने आणि कसे जातात, तसेच जे परत फिरण्याच्या ठिकाणी जातात ते कोणत्या रस्त्याने जातात, या दोन्ही मार्गाचे वर्णन करण्यासाठी भगवंत प्रस्तावना करीत आहेत. या श्लोकाचं पण मी थोडक्यात 4 ओळीत हे सांगते. हे पार्था, ज्या परमात्म्याच्या अंतर्गत सर्व प्राणी मात्र आहेत व ज्याने हे संपूर्ण विश्व व्यापलेले आहे, तो सनातन अव्यक्त असणारा परमपुरुष अनन्य भक्तीने प्राप्त होतो. अनन्य भक्ती म्हणजे काय, तर परमात्म्याशिवाय दुसऱ्या कुणाचेही स्मरण न करता फक्त त्याच्याशीच एकनिष्ठ राहणे, याला अनन्य भक्ती म्हटलेलं आहे. आता वारीमध्ये येताना फक्त विठ्ठल 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 असं म्हणतात, राम नाम असा आता एखादाच आपण जय जय रामकृष्ण किंवा दुसऱ्या एखाद्या देवाचं नाम स्मरण करत आपण आलो तर ते देवाचं नाव घेणं दुसरं नाव घेणं हे काही वाईट नाही, परंतु जेव्हा विठ्ठल विठ्ठल सगळेजण म्हणत असेल त्यावेळेस आपण दुसऱ्या देवाचं नाव चांगलं असून सुद्धा इतकी एकनिष्ठता साधली जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे जेव्हा सगळेजण विठ्ठल विठ्ठल नामाचं हे करत असेल तर त्यावेळेस विठ्ठल हे नाम घेणंच आपण सुद्धा योग्य आहे. म्हणून त्यामुळे अनन्य म्हणजे एकनिष्ठ, एकदम त्या नावाशी असं एकनिष्ठ भक्ती करणं गरजेचं आहे. दुसऱ्या कोणाचेही स्मरण न करता त्याच्याशीच एकनिष्ठ राहणे. अनन्य भक्तीने परमात्म्याशी एकनिष्ठ असलेल्या लोकांना कधीपर्यंत पुनर्जन्माच्या सीमेमध्ये राहावे लागते आणि
पुनर्जन्माची सीमा ते केव्हा पार करतात याविषयी योगेश्वर श्रीकृष्ण पुढील श्लोकात सांगत आहे. यत्र काले त्वनावृत्तिम् आवृत्तिं चैव योगिनः प्रयाता याति तं कालं वक्ष्यामि भरतर्षभ. हे अर्जुना, ज्या काळी शरीराचा त्याग करून गेलेले योगी परत जन्माला न येणाऱ्या गतीला प्राप्त होतात आणि ज्या काळी गेलेले परत जन्माला येणाऱ्या गतीला प्राप्त होतात तो काळ अर्थात दोन मार्ग मी सांगेन असे म्हणत आहे. या ठिकाणी भगवंत सांगत आहेत, दोन मार्ग सांगत आहेत. येथे काल हा शब्द कशाचा वाचक आहे? येथे काल हा शब्द त्या मार्गाचा वाचक आहे की ज्याच्यामध्ये कालाभिमानी अशा भिन्न भिन्न देवतांचा आपापल्या सीमेपर्यंत अधिकार आहे. ते काल या शब्दाचा अर्थ समय असा मानला तर काय हरकत आहे असे. 26व्या श्लोकात याला शुक्ल आणि कृष्ण या दोन गतीच्या नावाने आणि 27व्या श्लोकामध्ये श्रुतीच्या नावाने याचे वर्णन केले आहे. हे दोन्ही शब्द मार्गवाचक आहेत. याशिवाय अग्नी, ज्योती आणि धूम ही पदेही समयवाचक नव्हेत, म्हणून 24व्या आणि 25व्या श्लोकामध्ये आलेल्या तत्र या पदाचा अर्थ समय असा मानणे उचित होणार नाही. म्हणून येथे काल या शब्दाचा अर्थ कालाभिमानी देवतांशी संबंध असलेला मार्ग असा मानणे योग्य होय. जर असे आहे तर जगातील लोक दिवसाच्या शुक्ल पक्षाच्या आणि उत्तरायणाच्या वेळी मरणे हेच चांगले का समजतात? लोकांनी असे समजणे हे सुद्धा एक प्रकारे बरोबरच आहे, कारण त्यावेळी त्या त्या कालाभिमानी देवतांच्या बरोबर तत्काळ संबंध जोडला जातो. म्हणून त्यावेळी मरणारा योगी गंतव्यस्थानी शीघ्रपणे आणि सुगमपणे पोचतो. गंतव्यस्थानी म्हणजे त्याला ज्या ठिकाणी त्याला जी योनी म्हणजे गती जी मिळणारी असते ते स्थान असं म्हटलेलं आहे गंतव्य. यावरून असे समजू नये की रात्रीच्या वेळेला मरणारा व कृष्ण पक्षात आणि दक्षिणायनच्या 6 महिन्यात मरणारा अर्ची मार्गाने जात नाही. कोणत्याही वेळी मेल्यावरही तो मरणारा ज्या मार्गाने जाण्याचा अधिकारी असतो त्याच मार्गाने जाईल असे समजावे. जर अर्ची मार्गाचा अधिकारी रात्रीच्या वेळी मेला तर त्याचा त्या दिवसाच्या अभिमानी देवते बरोबरचा संबंध दिवस उगवल्यावरच होईल आणि मधल्या काळात तो अग्नी याच्या अभिमानी देवतेच्या अधिकारामध्येच राहील हे खरे. जर तो कृष्ण पक्षात मेला तर त्याचा शुक्ल पक्षाभिमानी देवतेशी संबंध शुक्ल पक्ष आल्यावरच येईल. मधल्या काळात तो दिवसाच्या अभिमानी देवतेच्या अधिकारात राहील. त्याच प्रकारे जर तो दक्षिणायनमध्ये मेला तर त्याचा उत्तरायणाभिमानी देवतेशी संबंध उत्तरायणाचा काल आल्यावरच होईल. यामधील काळामध्ये तो शुक्ल पक्षाभिमानी देवतेच्या अधिकारामध्ये राहील. अशाच प्रकारे दक्षिणायन मार्गाच्या अधिकाऱ्याविषयी समजावे. येथे योगिन या पदाचा किंवा प्रयोगाचं काय तात्पर्य आहे असं विचारले. योगिन या पदाच्या प्रयोगाने असे समजावे की जे सामान्य पुरुष याच लोकी एका योनीतून दुसऱ्या योनीमध्ये बदलणारे आहेत किंवा जे नरकादीमध्ये जाणारे आहेत त्यांच्या गतीचे येथे वर्णन नाही. येथे शुक्ल आणि कृष्ण या दोन मार्गांच्या वर्णनाचे प्रकरण आहे. ते यज्ञ, दान, तप इत्यादी शुभ कर्मे आणि उपासना करणाऱ्या श्रेष्ठ पुरुषांच्या गतीचेच वर्णन आहे. प्रयाता या पदाचे तात्पर्य काय आणि भगवंताने येथे वक्ष्यामी या पदाने काय सांगण्याची प्रतिज्ञा केली आहे? प्रयाता हे पद जाणणाऱ्यांचे वाचक आहे. जी माणसे अंतकाळी शरीर सोडून उच्च लोकांमध्ये जाणारी आहेत त्यांचे वर्णन करण्यासाठी याचा प्रयोग झालेला आहे. ज्या मार्गाने गेलेला मनुष्य परत येत नाही आणि ज्या मार्गाने गेलेला मनुष्य परत येतो या दोन्ही मार्गामध्ये काय फरक आहे? हे दोन्ही मार्ग कोणकोणते आहेत आणि त्या मार्गांवर कोणाकोणाचा अधिकार आहे या सर्व गोष्टी सांगण्याची या ठिकाणी प्रतिज्ञा केलेली आहे. संबंध पूर्वीच्या श्लोकात ज्या दोन मार्गाचे वर्णन करण्याची प्रतिज्ञा केलेली आहे त्यापैकी ज्या मार्गाने गेलेला साधक परत येत नाही त्याचे वर्णन प्रथमतः केले जात आहे. हे अर्जुना, कोणत्या काळी देहत्याग केला असता योगीजन पुन्हा जन्मास येत नाहीत आणि कोणत्या काळात देहत्याग केल्याने पुनर्जन्म होतो तो काळ आता त्याचं विश्लेषण करून सांगत आहे. अग्निज्योतिरः शुक्ल षण्मासा उत्तरायणं तत्र प्रयाता गच्छन्ति
ब्रह्म ब्रह्मविदो जनाः. ज्या मार्गात ज्योतिर्मय अग्नीची अभिमानी देवता आहे, दिवसाची अभिमानी देवता आहे, शुक्ल पक्षाची अभिमानी देवता आहे आणि उत्तरायणाच्या 6 महिन्यांची अभिमानी देवता आहे, त्या मार्गात गेलेले ब्रह्मज्ञानी योगी वरील देवतांकडून क्रमाने नेले जाऊन ब्रह्माला प्राप्त होतात. येथे ज्योती हे पद अग्नी याचे विशेषण आहे. अग्नी म्हणजेच ज्योती. अग्नी हे पद अग्नी अभिमानी देवतेचे वाचक आहे. उपनिषदामध्ये याच देवतेला अर्ची असे म्हटले आहे. या देवतेचे स्वरूप दिव्य प्रकाशमय आहे. पृथ्वीवर समुद्रासहित सर्व देशांवर या देवतेचा अधिकार आहे आणि उत्तरायण मार्गावर जाणाऱ्या अधिकाऱ्याचा संबंध दिवसाच्या अभिमानी असणाऱ्या देवतांशी जोडून देणे एवढेच या देवतेचे काम आहे. उत्तरायण मार्गाने जाणारा जो उपासक रात्रीच्या वेळी शरीर त्याग करतो, त्याला ही देवता रात्रभर आपल्या अधिकारात ठेवून दिवस उगवल्यावर दिवसाच्या अभिमानी असलेल्या देवतेच्या ताब्यात देते आणि जो दिवसा मरतो त्याला त्वरित दिवसाच्या अभिमानी असलेल्या देवतेकडे सोपविते. आपल्याला फक्त उत्तरायण आणि दक्षिणायन एवढं म्हणजे असं ठराविक आपण इतके हे होतं त्रोटकच आपल्याला माहिती होती. पण आता या ठिकाणी सविस्तर वर्णन आलेलं आहे उत्तरायण आणि दक्षिणायनचं. हे पद अहम हे पद दिवसाचा अभिमानी असणाऱ्या देवतेचे वाचक आहे. तिचे स्वरूप अग्नी अभिमानी असलेल्या देवतेपेक्षा फार अधिक दिव्य प्रकाशमय आहे. पृथ्वी लोकाची जेथवर सीमा आहे, म्हणजे जितक्या अंतरापर्यंत आकाशामध्ये पृथ्वीच्या वायुमंडलाचा संबंध आहे, तेथवर हिचा अधिकार आहे. आणि उत्तरायण मार्गाने जाणाऱ्या उपासाचा शुक्ल पक्षाच्या अभिमानी असलेल्या देवतेशी संबंध जोडून देणे एवढेच हिचे काम आहे. उपासक जर कृष्ण पक्षात मेला तर शुक्ल पक्ष येईपर्यंत त्याला आपल्या ताब्यात ठेवून आणि जर शुक्ल पक्षात मेला तर ताबडतोब आपल्या सीमेपर्यंत घेऊन जाऊन त्याला शुक्ल पक्षाच्या अभिमानी देवतेच्या ताब्यात ती देते, असा याचा अभिप्राय आहे. येथे शुक्ल हे पद कोणत्या देवतेचे वाचक आहे, तिचे स्वरूप काय आहे, तिचा अधिकार कोठवर आहे आणि तिचे कार्य काय आहे ते सांगितलेले आहे. बघून पूर्वीप्रमाणेच शुक्ल हे पद सुद्धा शुक्ल पक्षाभिमानी देवतेचेच वाचक आहे. तिचे स्वरूप दिवसाच्या अभिमानी असलेल्या देवतेपेक्षाही अधिक दिव्य प्रकाशमय आहे. भूलोकीच्या सीमेच्या पलीकडे अंतरिक्ष लोकांमध्ये की ज्या लोकांमध्ये 15 दिवसांचा दिवस आणि तितक्याच काळाची रात्र असते, तेथवरच हिचा अधिकार असतो. आणि उत्तरायण मार्गाने जाणाऱ्या अधिकाऱ्याला आपल्या सीमेच्या पलीकडे नेऊन उत्तरायणच्या अभिमानी असणाऱ्या देवतेच्या ताब्यात नेऊन देणे हे तिचे काम होय. पूर्वी सांगितल्याप्रमाणेच जर साधक दक्षिणायन मध्ये हिच्या ताब्यात आला तर उत्तरायणाचा काल येईपर्यंत त्याला आपल्या ताब्यात ठेवून आणि जर उत्तरायण मध्ये तो आला तर लगेचच आपल्या सीमेच्या पलीकडे नेऊन उत्तरायणाच्या अभिमानी असलेल्या देवतेच्या ताब्यात सोपवणे हे या देवतेचे काम आहे. षण्मासा उत्तरायणम हे पद कोणत्या देवतेचे वाचक आहे, तिचे स्वरूप कसे आहे, तिचा कोठवर अधिकार आहे व तिचे काय काम आहे, त्याचं उत्तर इथे सांगितलेलं आहे. ज्या 6 महिन्यात सूर्य उत्तर दिशेकडे जातो त्या 6 महिला उत्तरायण असे म्हणतात. त्या उत्तरायण कालाभिमानी देवतेचे वाचक येथे षण्मासा उत्तरायणम हे पद आहे. हिचे स्वरूप शुक्ल पक्षाभिमानी देवतेपेक्षा अधिक दिव्य प्रकाशमय आहे. अंतरिक्ष लोकांच्या वर ज्या लोकांमध्ये 6 महिन्यांचा दिवस आणि तितक्याच कालाची रात्र असते, तेथवर हिचा अधिकार आहे. आणि उत्तरायण मार्गाने परमधामाला जाणाऱ्या अधिकारी पुरुषाला आपल्या सीमेच्या पलीकडे नेऊन उपनिषदात वर्णन केलेले आहे. इथं उपनिषदात वर्णन केलेले त्याचे अध्यायाचे क्रमांक इथे दिलेले. संवत्सराच्या अभिमानी असलेल्या देवतेजवळ पोहोचवणे हे तिचे काम आहे. तेथून पुढे संवत्सराची अभिमानी असलेली देवता त्याला सूर्यलोकी पोहोचविते. तेथून क्रमशः आदित्याभिमानी देवता ही चंद्राभिमानी देवतेच्या अधिकारात आणि ती विद्युत अभिमानी देवतेच्या अधिकारात पोहोचविते. मग भगवंताच्या परमधामातून भगवंताचे सहचर तेथे येऊन त्याला परमधामी घेऊन जातात. मग त्याची भगवंताशी भेट होते. या वर्णनात आलेला चंद्र हा शब्द आम्हाला दिसणाऱ्या चंद्रलोकाचा आणि त्याचा अभिमानी असलेल्या देवाचा वाचक नव्हे हे लक्षात ठेवावे.
ब्रह्मविद हे पद कोणत्या मनुष्याचे वाचक आहे? ब्रह्मविद हे पद निर्गुण ब्रह्माचे तत्व किंवा सगुण परमेश्वराचे गुण, प्रभाव, तत्व आणि स्वरूप यांना शास्त्र आणि आचार्य यांच्या उपदेशानुसार श्रद्धेने परोक्ष भावाने जाणणारे उपासक तसेच निष्काम भावाने कर्म करणारे कर्मयोगी यांचे वाचक आहे. येथील ब्रह्मविद हे पद परमब्रह्म परमात्म्याला प्राप्त करून घेतलेल्या ज्ञानी महात्म्यांचे वाचक नव्हे, कारण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचे वर्णन त्यांना उपयुक्त नव्हे. श्रुतीमध्येही सांगितलेले आहे. कारण त्याचे प्राण उत्क्रमण होत नाही, शरीरातून निघून ते अन्यत्र जात नाहीत, येथेच लीन होतात. तो ब्रह्म होऊन ब्रह्माला प्राप्त करून घेतो. ज्याला सगुण परमात्म्याचा साक्षात्कार झालेला आहे असा भक्त वर सांगितलेल्या मार्गाने भगवंताच्या परमधामी जाऊ शकतो अथवा भगवंताच्या स्वरूपामध्ये लीनही होऊ शकतो. हे त्याच्या आवडीवर अवलंबून आहे. येथे ब्रह्म हा शब्द कशाचा वाचक आहे आणि त्याला प्राप्त करून घेणे म्हणजे काय? ब्रह्म हा शब्द सगुण परमेश्वराचा वाचक आहे. कधी नष्ट न होणाऱ्या नित्यधामामध्ये येथे पोहोचल्यावर भगवंताला त्याने प्रत्यक्ष पाहणे म्हणजे त्याला प्राप्त करून घेणे होय. या नित्यधामाला सत्यलोक, परमधाम, साकेत लोक, गोलोक, वैकुंठ लोक व ब्रह्मलोक असेही म्हणतात. हा ब्रह्मलोक या अध्यायातील 16व्या श्लोकात वर्णन केलेला पुनरावर्ती ब्रह्मलोक नव्हे, हे लक्षात ठेवा. याचं थोडस सांगते विश्लेषण. शरीर संबंधाचा त्याग करताना ज्यांना ज्योतिर्मय अग्नी दिसतो, जेव्हा दिवसाचा प्रकाश सर्वत्र पसरलेला असतो, आकाशात सूर्य तळपत असतो, शुक्ल पक्षातील चंद्र वाढत असतो आणि उत्तरायणातील आकाश जेव्हा निरभ्र व सुंदर असते, अशा काळामध्ये जे प्रयाण करतात ते ब्रह्मवेत्ते योगीजन ब्रह्मपदाला प्राप्त होतात. अग्नी हे ब्रह्मतेजाचे प्रतीक आहे. दिवस म्हणजे विद्येचा प्रकाश आहे. शुक्ल पक्ष हा निर्मलतेचे द्योतक आहे. विवेक, वैराग्य, श्रम, दम, तेज आणि प्रज्ञा हे षडैश्वर्य म्हणजेच षण्मास होय. इथे षण्मास म्हणजे काय ते त्याचं वर्णन केले. ऊर्ध्वरेता स्थिती म्हणजेच उत्तरायण होय. प्रकृतीच्या पलीकडे असणारी ही अवस्था प्राप्त करणारे ब्रह्मवेत्ते योगीजन ब्रह्मपदाला प्राप्त होतात. त्यानंतर त्यांचा पुनर्जन्म होत नाही. परमेश्वराची अनन्य भावाने भक्ती करणारे योगीजन जर अशी प्रकाशरूप अवस्था प्राप्त करू शकले नाहीत तर त्यांची साधना अपूर्ण राहिली तर त्यांचे काय होते, यावरती श्रीकृष्ण पुढील श्लोकांमधून आपल्याला मार्गदर्शन करत आहे. धूमोराविसा कृष्ण षण्मासा दक्षिणायनम तत्र चांद्रमसं ज्योतिर् योगी प्राप्य निवर्तते. ज्या मार्गात धुराची अभिमानी देवता आहे, रात्रीची अभिमानी देवता आहे, कृष्ण पक्षाची अभिमानी देवता आहे आणि दक्षिणायनाच्या 6 महिन्यांची अभिमानी देवता आहे, त्या मार्गात नेल्यावर गेलेला सकाम कर्म करणारा योगी वरील देवतांकडून नेला जातो. पुढे तो चंद्र तेजाला प्राप्त होऊन स्वर्गात आपल्या शुभ कर्मांची फळे भोगून परत येतो. धूम हे पद कोणत्या देवतेचे वाचक आहे, तिचे स्वरूप कसे असते, तिचा कोटवर अधिकार आहे आणि तिचे काम काय आहे? उत्तर येते धूम हे पद धूमाभिमानी देवतेचे म्हणजेच अंधकाराच्या अभिमानी असलेल्या देवतेचे वाचक आहे. तिचे स्वरूप अंधकारमय असते. अग्नी अभिमानी देवतेप्रमाणे पृथ्वीवरील समुद्रासह सर्व देशांवर हिचाही अधिकार आहे. तसेच दक्षिणायन मार्गाने जाणाऱ्या साधकांना रात्री अभिमानी देवतेजवळ पोहोचविणे हे हिचे काम आहे. दक्षिणायन मार्गाने जाणारा जो साधक दिवसा मरतो त्याला ही देवता दिवसभर आपल्या ताब्यात ठेवून रात्र सुरू होताच रात्री अभिमानी देवतेकडे सोपविते आणि जो रात्री मरतो त्याला लगेच रात्री अभिमानी देवतेच्या ताब्यात देते. हे पद कशाचे वाचक आहे, तिचे स्वरूप कसे आहे, तिचा अधिकार कोटवर आहे आणि तिचे काम काय आहे? उत्तर रात्री हे पद रात्रीच्या अभिमानी असलेल्या देवतेचेच वाचक समजावे. हिचे स्वरूप अंधकारमय असते. दिवसाची अभिमानी असलेल्या देवतेप्रमाणे हिचा अधिकार सुद्धा पृथ्वी लोकाची जेथवर सीमा आहे तेथवर असतो.
पृथ्वीलोकी ज्यावेळी जेथे दिवस असतो तेथे दिवसाची अभिमानी असलेल्या देवतेचा अधिकार असतो आणि ज्यावेळी जेथे रात्र असते तेथे रात्रीची अभिमानी असलेल्या देवतेचा अधिकार असतो. एवढाच फरक आहे. दक्षिणायन मार्गाने जाणाऱ्या साधकाला पृथ्वी लोकाची सीमा ओलांडू देणे व अंतरिक्षामध्ये कृष्ण पक्षाच्या अभिमानी असलेल्या देवतेच्या ताब्यात देणे हे हिचे काम आहे. जर तो साधक शुक्ल पक्षात मेला तर त्याला कृष्ण पक्ष येईपर्यंत आपल्या अधिकारात ठेवून आणि जर कृष्ण पक्षात मेला तर लगेचच आपल्या अधिकाराच्या पलीकडे नेऊन कृष्ण पक्षाभिमानी देवतेच्या ताब्यात ती देते. येथे कृष्ण हे पद कशाचे वाचक आहे, त्याचे स्वरूप काय असते व याचा अधिकार कुठवर असतो आणि त्याचे काय काम आहे. कृष्ण पक्षाभिमानी देवतेचे वाचक येथे कृष्ण हे पद आहे. याचे स्वरूपही अंधकारमय असते. पृथ्वी मंडळाच्या सीमेच्या बाहेर अंतरिक्ष लोकात जेथे 15 दिवसांचा दिवस व तितक्याच कालाची रात्र असते तेथवर तिचा अधिकार आहे. फरक एवढाच की ज्यावेळी जेथे त्या लोकांमध्ये शुक्ल पक्ष असतो त्यावेळी तेथे शुक्ल पक्षाभिमानी देवतेचा अधिकार असतो आणि जेथे कृष्ण पक्ष असतो तेथे कृष्ण पक्षाभिमानी देवतेचा अधिकार असतो. दक्षिणायन मार्गाने स्वर्गात जाणाऱ्या साधकाला दक्षिणायनाभिमानी देवतेच्या ताब्यात देणे हे हिचे काम आहे. जो दक्षिणायन मार्गाचा अधिकारी साधक हा उत्तरायणच्या काळी हिच्या अधिकारामध्ये येतो त्याला दक्षिणायनचा काल येईपर्यंत आपल्या ताब्यात ठेवून आणि जो साधक दक्षिणायनच्या कालात येतो त्याला त्वरित ही आपल्या अधिकाराच्या पलीकडे नेऊन दक्षिणायनाभिमानी देवतेजवळ पोहोचविते. येथे षण्मासा दक्षिणायनम हे पद कशाचे वाचक आहे, त्याचे स्वरूप कसे आहे ते विचारलेले आहे. ज्या 6 महिन्यात सूर्य हा दक्षिण दिशेकडे चालत राहतो त्या 6 महिन्यांना दक्षिणायन असे म्हणतात. त्याचा अभिमान असलेल्या देवतेचे वाचक म्हणून दक्षिणायन हे विशेषण म्हणजे दक्षिणायन हे पद इथे आलेलं आहे. हिचे स्वरूपही अंधकारमय असते. अंतरिक्ष लोकाच्या वर ज्या लोकांमध्ये 6 महिन्यांचा दिवस आणि 6 महिन्यांची रात्र असते तेथवर हिचाही अधिकार असतो. फरक एवढाच की उत्तरायणाच्या 6 महिन्यामध्ये त्याची अभिमानी असलेल्या देवतेचा तेथे अधिकार असतो आणि दक्षिणायनातील 6 महिने हिचा अधिकार असतो. दक्षिणायन मार्गाने स्वर्गात जाणाऱ्या साधकांना आपल्या अधिकाराच्या पलीकडे नेऊन उपनिषदांमध्ये वर्णन केलेल्या पितृलोकाभिमानी देवतांच्या अधिकारामध्ये पोहोचविणे हे हिचे काम आहे. तेथून पितृलोकाभिमानी देवता या साधकाला आकाशाभिमानी देवतेजवळ आणि आकाशाभिमानी देवता चंद्रम्याच्या लोकी पोहोचविते. चंद्रम्याचा लोक हा उपलक्षण मात्र आहे म्हणून ब्रह्मदेवाच्या लोकांपर्यंत जितके पुनरागमनशील लोक आहेत त्या सर्वांना चंद्रलोक या शब्दाने उपलक्षण असे समजावे. उपनिषदामध्ये वर्णन केलेला हा पितृलोक म्हणजे जो अंतरिक्षाच्या अंतर्गत येतो आणि जेथे 15 दिवसाचा दिवस आणि तेवढ्याच कालाची रात्र असते तो हा पितृलोक नव्हे हे लक्षात ठेवावे. दक्षिणायन मार्गाने जाणाऱ्याला योगी असे का म्हटले आहे. आता उत्तरायणच्या मार्गाने जाणाऱ्यांना तर योगी किंवा हे सगळं म्हणजे त्याचं उत्कृष्ट फळ आहे हे ते सगळं सांगितलेलं आहे. पण दक्षिणायन मध्ये जे मरण पावतात त्यांना सुद्धा या ठिकाणी योगी हेच उपमा दिलेली आहे किंवा योगी हा शब्द कशासाठी म्हटलेला आहे असं विचारलेलं आहे. स्वर्गादीच्या प्राप्तीसाठी पुण्यकर्म करणारा पुरुष सुद्धा आपल्या ऐहिक भोगांच्या प्रवृत्तीचा निरोध करतो. त्या दृष्टीने त्याला योगी असे म्हणणे योग्य होईल. याच्याशिवाय योगभ्रष्ट पुरुषही या मार्गाने स्वर्गात जाऊन तेथे काही काळ राहून परत येतात. तेही याच मार्गाने जाणाऱ्यांपैकी एक आहेत म्हणून त्यांना योगी असे म्हणणे योग्य आहे. येथे योगी या शब्दाचा प्रयोग करून असे दाखवले आहे की हा मार्ग पापकर्म करणाऱ्या तामस पुरुषांचा नव्हे तर उच्च लोकाच्या प्राप्तीचे अधिकारी व शास्त्रीय कर्म करणारे पुरुष यांच्यासाठी आहे. दक्षिणायन मार्गाने जाणाऱ्या साधकांना प्राप्त होणारी चंद्रम्याची ज्योती म्हणजे काय आणि ती प्राप्त होणे म्हणजे काय. चंद्रम्याच्या लोकांमध्ये त्याची अभिमानी असलेल्या देवतेचे स्वरूप शीतल प्रकाशमय आहे. त्याच्यासारख्या प्रकाशमय स्वरूपाचे नाव ज्योती होय आणि तसेच स्वरूप प्राप्त होणे म्हणजे चंद्रम्याची ज्योती प्राप्त होणे होय.
तेथे जाणारा साधक त्या लोकी शीतल प्रकाशमय असे दिव्य देव शरीर प्राप्त करून घेऊन आपल्या पुण्यकर्माचे फल म्हणून मिळालेले दिव्य भोग भोगतो. त्या चंद्रम्याची ज्योती प्राप्त झाल्यावर परत येणे म्हणजे काय आणि तो साधक तेथून कोणत्या मार्गाने व कशा प्रकारे परत येतो. तेथे राहण्याचा ठराविक काल संपल्यावर या मृत्यूलोकी परत येणे म्हणजेच तेथून परत येणे होय. ज्या कर्मांचे फलस्वरूप असे स्वर्ग व तेथील भोग प्राप्त होतात त्यांचा भोग संपल्यावर ते क्षीण होतात तेव्हा प्राण्याला नाईलाजाने तिथून परत यावे लागते. तो चंद्रलोकातून आकाशात जातो, तेथून वायुरूप बनून जातो, मग धुमाकारात बदलतो, धुमापासून ढग बनतो, ढगापासून मेघ बनतो, त्यानंतर पाण्याच्या रूपात पृथ्वीवर बरसतो. तेथे गहू, यव, तीळ, उडीद इत्यादी बीजामध्ये किंवा वनस्पतीमध्ये शिरतो. त्याच्याद्वारे पुरुषांच्या वीर्यामध्ये शिरून स्त्रीच्या योनीत शिंपडला जातो आणि आपल्या कर्माप्रमाणे योनी प्राप्त करून घेऊन जन्मग्रहण करतो. अशा प्रकारे उत्तरायण व दक्षिणायन या दोन्ही मार्गांचे वर्णन करून आता ते दोन्ही सनातन मार्ग असल्याचे सांगून या विषयाचा उपसंहार म्हणजे शेवट भगवंत या ठिकाणी करत आहे. याच श्लोकांचं मी सांगते थोडंसं. ज्या योगाच्या अंतकाळी सर्वत्र धूर पसरलेला असतो, धुमसणारा योगाग्नी अविद्येची रात्र, कृष्ण पक्षातील चंद्र घोर काळोख असतो, अर्थात बहिर्मुखी म्हणजे परमपदापासून दूर अशी अवस्था असते, तेव्हा अशा योगाला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. मग त्या योगाच्या शरीराबरोबरच त्याची साधना ही नष्ट होते का असं विचारलेलं आहे. शुक्ल कृष्ण गती हे ते जगत शाश्वते मते एका यात्यना वृत्तीम अन्यया वर्तते पुनः. कारण जगाचे हे दोन प्रकारचे शुक्ल आणि कृष्ण अर्थात देवयान आणि पितृयान मार्ग सनातन मानले गेले आहेत. यातील ज्या मार्गाने गेले असता परत यावे लागत नाही अशा मार्गाने गेलेला त्या परमगतीला प्राप्त होतो आणि दुसऱ्या मार्गाने गेलेला पुन्हा परत येतो म्हणजे जन्म मृत्यूला प्राप्त होतो. येथे जगत हे पद वरच्या व खालच्या लोकांमध्ये विचरण करणाऱ्या सर्व चराचर प्राण्यांचे वाचक आहे. कारण सर्व प्राणी अधिकार प्राप्त झाल्यावर दोन्ही मार्गाने जाऊ शकतात. 84 लाख योनीमध्ये भटकत भटकत कधी ना कधी भगवंत दया करून सर्व जीवांना मनुष्य देह देऊन आपल्या व देवांच्या लोकी जाण्याची संधी देतो. त्यावेळी जर त्याने जीवनाचा सदुपयोग केला तर दोन्हीपैकी कोणत्या तरी एका मार्गाने तो आपले गंतव्य म्हणजे इच्छित स्थान प्राप्त करून घेऊ शकतो. म्हणून प्रकांतराने सर्व प्राण्यांना या दोन मार्गांशी संबंध आहे. हे मार्ग नेहमी सर्व प्राण्यांसाठी आहेत व सदैव राहतील म्हणून यांना शाश्वत असे म्हटले आहे. जेव्हा महाप्रलयामध्ये सर्व लोक भगवंतामध्ये लीन होऊन जातात तेव्हा हे मार्ग व त्यांचे देवही लीन होऊन जातात. तथापि जेव्हा सृष्टी पुन्हा नवीन सृष्टीचं जेव्हा नवीन निर्माण होतं तेव्हा त्यांची पुन्हा पूर्वीप्रमाणे रचना होते म्हणून त्यांना शाश्वत असे म्हटलेलं आहे. परमेश्वराच्या परमधामी जाण्याचा जो मार्ग आहे तो प्रकाशमय व दिव्य आहे. त्याचा अधिष्ठाता देव हा ही संपूर्ण प्रकाशमय आहे आणि त्यावर गमन करणाऱ्याच्या अंतःकरणात सुद्धा नेहमी ज्ञानाचा प्रकाश असतो. म्हणून या मार्गाचे नाव शुक्ल असे ठेवले आहे. आणि ब्रह्मलोकापर्यंतच्या सर्व देवलोकांमध्ये जाण्याचा मार्ग आहे तो शुक्ल मार्गापेक्षा अंधकारमय आहे. त्याचा अधिष्ठाता देवही अंधकार रूप आहे आणि त्या मार्गावर जाणारी माणसे ही सुद्धा अज्ञानामुळे मोहित झालेली असतात म्हणून त्या मार्गाचे नाव कृष्ण असे ठेवले आहे. अनावृत्ती हा शब्द कशाचा वाचक आहे आणि त्याचा प्रयोग करण्याचे तात्पर्य काय. जेथे गेल्यावर साधक परत येत नाही व जे भगवंताचे परमधाम आहे त्याचे वाचक येथे अनावृत्ती हे पद आहे. 24व्या श्लोकात शुक्ल मार्गाने जाणाऱ्याला ब्रह्माची प्राप्ती होते असे सांगितले आहे. तेथे गेल्यावर मनुष्याला पुनर्जन्म मिळत नाही म्हणून त्याला अनावृत्ती असेही म्हणतात. हीच गोष्ट स्पष्ट करून सांगण्यासाठी येथे पुन्हा अनावृत्ती या शब्दाचा प्रयोग केलेला आहे. याद्वारे पुन्हा आवर्तते किंवा पुनरावृत्ती असं म्हणलं तरी चालते. याचा भावार्थ काय असेल. भगवंतांनी कृष्ण मार्गाने प्राप्त होणारे
सर्व लोक हे पुनरावृत्तीशील असतात असे सांगितलेले आहे. याचा अर्थ असा आहे की कृष्ण मार्गाने गेलेला मनुष्य किंवा जे 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 लोक प्राप्त करून घेतो ते ते सर्व लोक विनाशशील आहेत, म्हणून या मार्गाने गेलेल्या मनुष्याला पर परतून मृत्यूलोकी यावे लागते. आता हे दोन्ही मार्ग जाणणाऱ्या योग्याची प्रशंसा करून भगवंत अर्जुनाला योगी बनण्यास सांगत आहेत. वरील म्हणजे शुक्ल म्हणजे प्रकाश रूप व कृष्ण अंधार रूप हे दोन प्रकारचे हे सांगितलेले आहेत, नित्य मार्ग सांगितलेले आहेत. म्हणजेच केलेले साधन कधी नष्ट होत नाही. शुक्ल अवस्थेमध्ये देहत्याग करणारा योगी पुनर्जन्म न देणारी परमगती प्राप्त करतो, तर कृष्ण अवस्थेमध्ये म्हणजेच क्षीण प्रकाश व सर्वत्र व्यापून राहिलेला अंधार अशा वेळी देहत्याग केलेला योगी पुन्हा जन्म घेतो. जोपर्यंत त्याला पूर्ण प्रकाश प्राप्त होत नाही तोपर्यंत त्याने भगवंताचे भजन करावे, अनन्य भावाने आराधना करावी, म्हणजेच पुनर्जन्माचा फेरा संपेपर्यंत साधना करावी, म्हणून पुन्हा पुन्हा साधनेवर भर द्यावा असे श्रीकृष्ण सांगत आहेत. आता आपल्याला सुद्धा हा मनुष्य जन्म आहे म्हणजे आपल्याला आता साधना करणं गरजेचं आहे. नाही नाही ते श्रुती पार्थ जानन योगी मुह्यति कश्चन तस्मात् सर्वेषु कालेषु योगयुक्तो भवार्जुन. हे पार्था, हे अर्जुना, अशा रीतीने या दोन मार्गांना तत्वतः जाणल्यावर कोणीही योगी मोह पावत नाही. म्हणून हे अर्जुना, तू सर्व काळ समबुद्धी रूप योगाने युक्त हो, अर्थात नेहमी माझ्या प्राप्तीसाठी साधन करणारा हो. पूर्वीच्या श्लोकात ज्या दोन मार्गाचे वर्णन आले आहे त्याच दोन्ही मार्गाचे वाचक येथे येते या विशेषणासह श्रुती हे पद आहे. सकाम भावनेने शुभ कर्मांचे आचरण आणि देवोपासना हे करणारा पुण्यात्मा पुरुष हा कृष्ण मार्गाने जाऊन आपल्या कर्माप्रमाणे देवलोकी जातो आणि पुण्यक्षय झाल्यावर तेथून तो परत येतो. निष्काम भावनेने कर्मोपासना करणारे कर्मयोगी तसेच कर्तृत्वाभिमानाचा त्याग करणारे सांख्ययोगी हे दोघेही शुक्ल मार्गाने भगवंताचे परमधाम प्राप्त करून घेतात. तेथून त्यांना पुन्हा कधीही परत यावे लागत नाही. ही गोष्ट श्रद्धेने व्यवस्थितपणे समजून घेणे म्हणजेच दोन्ही मार्ग तत्वतः जाणणे होय. इथे योगी योगी म्हणजे काय असं विचारलेलं आहे. कर्मयोग, ध्यानयोग, भक्तियोग आणि ज्ञानयोग इत्यादी परमेश्वर प्राप्तीचे उपाय असलेले जितके योग सांगितलेले आहेत त्याप्रमाणे प्रयत्न करणारे सर्व साधक हे योगी होत. त्यापैकी जो कुणी वरील मार्ग तत्वतः जाणतो तो मोहित होत नाही हे समजावून देण्यासाठी क्वश्चन या शब्दाचा उपयोग केलेला आहे. वरील योग साधनेस लागलेला मनुष्य सुद्धा या मार्गांचे तत्व न जाणल्यामुळे स्वभाववश या लोकी अगर परलोकी भोगांमध्ये आसक्त होऊन साधनेपासून भ्रष्ट होतो. हे होणे म्हणजेच त्याचे मोहित होणे होय. परंतु जो या दोन्ही मार्गांना तत्वतः जाणतो तो पुन्हा ब्रह्मलोकापर्यंतच्या सर्व लोकातील भोग हे नाशवंत व तुच्छ आहेत असे समजून कोणत्याही प्रकारच्या भोगामध्ये आसक्त होत नाही. तसेच निरंतर परमेश्वराच्या त्याचे मोहित न होणे होय. आणि अर्जुनाला सर्व काळी योगयुक्त राहण्यास सांगण्याचं तात्पर्य काय आहे असे विचार केलेले. येथे तस्मात या पदाने भगवंत असे सांगू इच्छितात की भगवत प्राप्तीच्या साधन रूपी योगाचे इतके महत्व आहे की त्याने युक्त असणारा योगी दोन्ही मार्गांचे तत्व चांगल्या प्रकारे समजून घेतल्यामुळे कोणत्याही प्रकारच्या भोगाबद्दल आसक्त होऊन मोहित होत नाही. म्हणून तू सुद्धा नेहमी योगयुक्त बन. फक्त माझ्या प्रेमासाठी निरंतर भक्ती प्रदान कर्मयोगामध्ये श्रद्धेने तत्पर हो. या अध्यायाच्या 7व्या श्लोकातही भगवंतांनी अशीच आज्ञा दिली आहे, कारण अर्जुन त्याचा अधिकारी होता. अर्जुनाला सर्व काळ योगयुक्त होण्यास सांगितलेले आहे. त्याचा अर्थ असा की मनुष्य जीवन हे फार थोड्या दिवसांचे आहे. मृत्यू केव्हा येईल याचा नेम नाही. जर आपल्या जीवनातील प्रत्येक क्षण साधनामध्ये लावण्याचा प्रयत्न केला नाही तर साधन मधून मधून सुटेल आणि जर साधनाहीन अवस्थेमध्ये मृत्यू झाला तर योगभ्रष्ट होऊन पुन्हा जन्म घ्यावा लागेल. म्हणून मनुष्याने भगवत प्राप्तीच्या साधनामध्ये नित्य निरंतर राहावे. भगवंताने अर्जुनाला योगयुक्त होण्यास सांगितले
आता योगयुक्त पुरुषाचा महिमा आणि या अध्यायात वर्णन केलेले रहस्य समजून घेऊन त्याप्रमाणे साधन करण्याचे फल सांगत या अध्यायाचा उपसंहार म्हणजे शेवट भगवंत करीत आहे. हे पार्था, या दोन मार्गांना जाणणारा कोणताही योगी मोह पावत नाही. तो हे जाणतो की पूर्ण प्रकाश प्राप्त झाल्यावर ब्रह्मपद प्राप्त होते आणि जर प्रकाश क्षीण असेल तर पुनर्जन्म घ्यावा लागतो. पण त्या पुनर्जन्मामध्ये केलेले साधन नष्ट होत नाही ही गोष्ट तो चांगल्या प्रकारे जाणतो. म्हणून भगवान श्रीकृष्ण या ठिकाणी अर्जुनाला म्हणतात की तू सर्व काळ योगयुक्त हो, म्हणजेच निरंतर साधना कर. वेदेषु यज्ञेषु तपस्सु चैव दानेषु यत् पुण्यफलं प्रदिष्टम् अत्तेति तत्सर्वमिदं विदित्वा योगी परम स्थानमुपैति चाद्यम्. योगी पुरुष या रहस्याला तत्वतः जाणून वेदांचे पठन, यज्ञ, तप, दान इत्यादी करण्याचे जे पुण्यफल सांगितले आहे त्या सर्वांना निसंशय ओलांडून काही आवाज येत नाही. जातो जय- आणि आवाज येत नाही ताई. हो हो हो, 2 मिनिटं. त्यांचं म्यूट झाल्यात, त्या अनम्यूट करूयात त्यांना. ताई, हा, अनम्यूट व्हा. अपर्णा ताई, अनम्यूट व्हा. हा, आता बोला. महात्म्य व कोणत्या प्रकारचे साधन केल्याने मनुष्य परमात्म्याला प्राप्त करून घेऊ शकतो, कुठे गेल्यावर मनुष्याला परत यावे लागते आणि कुठे पोहोचल्यावर पुनर्जन्म होत नाही इत्यादी ज्या गोष्टी या अध्यायात सांगितलेल्या आहेत त्या सर्व चांगल्या प्रकारे समजून घेणे म्हणजे तत्वतः जाणणे होय. येथे वेद हा शब्द सांग वेदाचा त्यांना अनुकूल असलेल्या सर्व शास्त्रांचा, यज्ञ हा शब्द शास्त्रविहित पूजन, हवन इत्यादी सर्व प्रकारच्या यज्ञांचा, तप हा शब्द जो आहे तो व्रत, उपवास, इंद्रिय संयम, स्वधर्म पालन इत्यादीसाठी वापरलेला आहे. सर्व प्रकारच्या शास्त्रविहित तपांचा आणि दान हा शब्द अन्नदान, विद्यादान, क्षेत्रदान इत्यादी सर्व प्रकारचं शास्त्रविहित दान व परोपकार यांचा वाचक आहे. श्रद्धा भक्तीपूर्वक सकाम भावनेने वेदशास्त्रांचा स्वाध्याय व यज्ञ, दान आणि तप इत्यादी शुभकर्मे यांचे अनुष्ठान केल्याने जो पुण्य संचय होतो त्या पुण्याचे जे फल ब्रह्मलोकापर्यंत भिन्न भिन्न देवलोकांची प्राप्ती आणि तेथील भोगांचे प्राप्तिरूपी फल असे वेदशास्त्रांमध्ये सांगितले आहे तेच पुण्यफल होत. तसेच जे सर्व लोक व त्यांचे भोग हे क्षणभंगूर आणि अनित्य समजून त्याबद्दल असक्त न होणे आणि त्यांच्यापासून पूर्णपणे उपरत होणे म्हणजेच त्यांना उल्लंघन झाले होय. या अध्यायात भगवंताचे परमधाम या नावाने जे सांगितले आहे जेथे गेल्यावर मनुष्य पुन्हा या संसार चक्रात येत नाही, जे सर्वांचा आधी आहे व जे सर्वांच्या पलीकडे आहे आणि श्रेष्ठ आहे त्याचेच वाचक येथे परम व आद्यम या विशेषणासह स्थानम हे पद आलेले आहे. ते तत्वतः जाणून त्या प्रत जाणे म्हणजे ते प्राप्त करून घेणे होय. यालाच परमगतीची प्राप्ती, दिव्य पुरुषाची प्राप्ती, परमपदाची प्राप्ती आणि भगवत भावाची प्राप्ती असेही म्हटलेले आहे. जेव्हा योगी त्या परमात्म्याला साक्षात्कारासहित जाणतो तेव्हा तो वेदाध्ययन, यज्ञ, तपश्चर्या व दान याच्यामध्ये जे जे काही पुण्यकारक असं फल सांगितलेलं आहे त्या सर्वांच्या पलीकडे जातो आणि श्रेष्ठ अशा परमपदाला जाऊन पोहोचतो. अज्ञात परमात्म्याचे साक्षात ज्ञान म्हणजेच वेद होय. जेव्हा अज्ञात तत्व ज्ञात होते तेव्हा आता पुढे कोणाला जाणणार. अज्ञात तत्व ज्ञात झाल्यानंतर
वेदांचे प्रयोजन देखील उरत नाही, कारण ज्याला जाणायचे तो आता भिन्न राहिलेला नसतो. परमपदाचे ज्ञान होईपर्यंत भजन आराधना हे नियत कर्म करणे आवश्यक असते. तत्व विदित झाल्यानंतर आता कोणाचे भजन करायचे? लक्ष प्राप्त होईपर्यंत मनासहित सर्व इंद्रियांचा निरोध करून साधना करणे आवश्यक असते. लक्ष प्राप्त झाल्यानंतर आता कशासाठी साधना करायची? काया वाचा मन संपूर्णपणे समर्पण करणे हेच दान होय. या सर्वांचे पुण्यफळ म्हणजे परमात्म्याची प्राप्ती होय. आता तर हे फळ ही त्याच्यापासून वेगळे राहिलेले नसते, त्यामुळे आता या गोष्टीची आवश्यकता राहत नाही. तो योगी यज्ञ तपश्चर्या दान याच्या पलीकडे गेलेला असतो. त्या योग्याला अव्यक्त अशा परमपदाची प्राप्ती होते. या अध्यायामध्ये थोडक्यात सांगू का ते निष्कर्ष? हो सांगा ताई सांगा. या अध्यायामध्ये म्हणजे सुरुवातीपासून अगदी 5 प्रमुख मुद्दे सांगितलेले आहेत आणि 7व्या अध्यायाच्या शेवटी श्रीकृष्णाने निर्माण केलेले प्रश्न स्पष्ट समजावून घेण्याच्या जिज्ञासेने या अध्यायाच्या प्रारंभी अर्जुनाने 7 प्रश्न विचारले होते. भगवान आपण ज्याला ब्रह्म म्हणतात ते ब्रह्म म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, कर्म म्हणजे काय, आदिदैव आदिभूत आणि आदियज्ञ म्हणजे काय आणि अंतकाळी आपल्याला हे सर्व कसं जाणता येईल असे प्रश्न विचारले होते अर्जुनाने भगवंताला. त्याचे उत्तर श्रीकृष्णाने या अध्यायामध्ये दिलेलं आहे की ज्याचा विनाश होत नाही ते अक्षर असते आणि तेच परब्रह्म होते. स्वरूपाची उपलब्धी करविणारा परमभाव म्हणजे अध्यात्म होय. जेव्हा जीव मायेच्या मोहातून सुटून आत्म्याच्या ठाई स्थिर होतो त्याला अध्यात्म असे म्हणतात. प्राणी मात्राचे शुभ आणि अशुभ संस्कार ज्या भावामुळे निर्माण होतात ते भाव निर्माण होण्याचे थांबणे बंद होणे याला संपूर्ण कर्म असे म्हणतात. यानंतर कर्म करण्याची आवश्यकता राहत नाही. कर्म म्हणजे आहे की जी संसाराचे उगम नाहीसे करून टाकते. प्राणीमात्रांना निर्माण करणारा क्षर भाव म्हणजे अधिभूत होय. तोच प्राणीमात्रांचा अधिष्ठाता आहे असे या ठिकाणी सांगितलेले आहे. दैवी संपदा त्यामध्येच लय पावते. या शरीरात अधियज्ञ मीच आहे म्हणजे ज्यामध्ये यज्ञ लय पावतो तो मीच आहे. यज्ञाचा अधिष्ठाता मीच आहे. तो माझे स्वरूप प्राप्त करतो. अर्थात श्रीकृष्ण एक योगी होते. अधियज्ञ म्हणजे असा पुरुष की जो शरीरधारी आहे. अर्जुनाचा शेवटचा प्रश्न असा होता की अंतकाळी आपल्याला कशा प्रकारे जाणता येते. त्यावर श्रीकृष्णांनी दिलेलं उत्तर असं आहे, जो माझे निरंतर स्मरण करतो, माझ्याशिवाय दुसरे कशाचेही स्मरण करत नाही व अशा स्मरणात लीन असताना ज्याचा शारीरिक गोष्टींशी संबंध सुटतो त्याला साक्षात स्वरूपाची प्राप्ती होते. अर्थात देह त्यागानंतरची स्वरूप प्राप्ती होते असे नाही. देह त्यागानंतर स्वरूप प्राप्ती होते असं नाही असं सांगितलेलं आहे. आपण असताना सुद्धा म्हणजे आपलं शरीर असताना सुद्धा सर्व शारीरिक गोष्टींचा संबंध सुटला पाहिजे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. मनाचा संपूर्णपणे निरोध व त्या निरुद्ध मनाचा विलय होणे हाच अंतकाळ हो. यानंतर त्याला पुन्हा शरीर धारण करावे लागत नाही, कारण तो त्या परंपराच्या ठाई स्थिर असलेला असतो. त्याचा पुनर्जन्म होत नाही. श्रीकृष्णाने अर्जुनाला निरंतर स्मरण करीत युद्ध करायला सांगितले, पण स्मरण आणि युद्ध या दोन्ही गोष्टी एकाच वेळी कशा करता येतील हा प्रश्न अर्जुनाला पडलेला होता. म्हणजे हर हर महादेव म्हणायचा आणि लाठी चालवायची त्याचा अर्थ काय असं विचारलेलं आहे. स्मरणाचे स्वरूप स्पष्ट करताना श्रीकृष्ण म्हणतात की योगयुक्त होऊन माझ्याशिवाय अन्य कोणाचेही स्मरण न करता निरंतर माझे स्मरण कर. जर स्मरण इतके सूक्ष्म आहे तर मग त्याबरोबर युद्ध करणे कसं शक्य आहे. समजा एखादे पुस्तक म्हणजे भगवान आहे तर त्याच्या आसपास असणाऱ्या वस्तू, समोर बसलेले लोक किंवा अन्य कोणत्याही गोष्टी दिसू नयेत किंवा त्यांचा विचारही मनात येऊ नये, हे म्हणजे स्मरण होय. समजा त्याचा विचार मनात आला किंवा त्यांना पाहिले तर ते स्मरण नव्हे. तेव्हा असे स्मरण करीत असताना कोणते युद्ध करावे. वास्तविक जेव्हा तुम्ही निरंतर स्मरणात मग्न होता तेव्हा त्याच क्षणी तेथे युद्धाचे खरे स्वरूप प्रकट होते. मायेने निर्माण होणाऱ्या प्रवृत्ती विघ्नरूप बनून तेथे उभ्या राहतात. काम क्रोध राग द्वेष हे शत्रू उभे टाकतात आणि स्मरण करू देत नाहीत. त्यांच्यावर विजय मिळवणे म्हणजेच युद्ध करणे होय. या शत्रूंचा नाश झाल्यानंतर परमपद प्राप्त होते. परमगती प्राप्त करण्यासाठी हे अर्जुना
तू ओमचा जप कर आणि माझे ध्यान कर. नाम आणि रूप ही आराधनेची किल्ली आहे. यानंतर योगेश्वरांनी पुनर्जन्म म्हणजे काय ते समजावले आहे आणि सांगितलेलं आहे की ब्रह्मदेवापासून यावून मात्र जगत पुनरावर्ती आहे. ते नष्ट झाले तरी माझे अव्यक्त स्वरूप कधीही नष्ट होत नाही. योगाचे आचरण करणाऱ्या पुरुषांचे दोन मार्ग असतात. ज्या पुरुषास विद्येचा पूर्ण प्रकाश प्राप्त झालेला आहे, जो षटभर ऐश्वर्य संपन्न ऊर्ध्वरेता स्थितीमध्ये आहे, ज्याच्यामध्ये लेश मात्र ही कमतरता नाही, तो परमगतीला पोहोचतो. जो भगवंताचे स्मरण करताना विचलित होतो. कृष्ण पक्ष, दक्षिणायन, घोर अंधार अशी स्थिती असताना जो मृत्यू पावतो त्यास पुन्हा जन्म घ्यावा लागतो. सामान्य जीवाप्रमाणे तो जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकत नाही, तर जन्म घेऊन मागील जन्मातील अपूर्ण साधना पूर्ण करतो. अशा प्रकारे आधीच्या जन्मातील साधना नंतरच्या जन्मात पूर्ण करून योगी परमधामापर्यंत पोहोचू शकतो. यापूर्वीही श्रीकृष्णाने सांगितले आहे की परमेश्वराचे अल्प साधनही जन्म मरणाच्या भयापासून मुक्त करते. दोन्ही मार्ग शाश्वत आहेत. ही गोष्ट जाणून घेतल्यानंतर कोणीही पुरुष योग साधनेपासून विचलित होत नाही. म्हणून हे अर्जुना, तू योगी बन. वेदाध्ययन, तपश्चर्या, यज्ञ आणि दान यामध्ये जे पुण्यफल आहे त्याच्या पलीकडे जाऊन योगी परमपदाची प्राप्ती करून घेतात. या अध्यायामध्ये ठिकठिकाणी परमगतीचे चित्रण केलेले आहे. परमतत्व, अव्यक्त, अक्षय आणि अक्षर त्याचा कधी क्षय अथवा विनाश होत नाही असेही श्रीकृष्णाने या ठिकाणी सांगितलेले आहे. खूप छान छान. म्हणजे छान पूर्ण सांगितलं. तुमचा अध्याय झाला आहे. हो. हो, पूर्ण कंप्लीट केलात तुम्ही. हो. खूप छान. अगदी म्हणजे विश्लेषण पण खूप डिटेल मध्ये सांगितलं. आणि आज माझं पहिलीच वेळ होती ना, त्याच्यामुळे मला खरंच म्हणजे घाबरल्यासारखं होत काय होतं. काय पण घाबरल्यासारखं होत. पहिलीच वेळ आहे ना, बोलण्याचा कॉन्फिडन्स नाहीये जास्त. नाही नाही, छान सांगितलं नाही तुम्ही. नाही, खूप छान केलं त्या मानाने तर. मग हो हो. खूपच सुंदर केलं. आज पहिल्यांदाच बोलले ना, म्हणजे तुमच्यासमोर खूप भीती वाटत होती. मनातून भीती होती, पण श्रीकृष्णाने करून घेतलं. होता ना तो मागे तुमच्या. हो. नाही, त्यांनी विशेष म्हणजे पूर्ण अध्याय व्यवस्थित केला. आणि हो, प्रत्येक एक ना एक प्रश्न काय आहे त्याच्यामध्ये, अर्जुनाचे प्रश्न कुठले कुठले आहेत, सगळं डिटेल मध्ये लिहिलेलं आहे. अगदी खूप सुंदर आहे. खूप छान. कोणतं पुस्तक, तत्वविवेचनी का? हो, तत्वविवेचन. अच्छा, बरं, ठीक. ताई, आता प्रथमासाठी आम्हाला असं वाचन नाही का हो? वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण. आपण थांबूया तिथेच.